Man of the match. प्रदीप पवार मधुकर सुतार यांच्याकडे 200 रुपयांनी मॅन द मॅच करता प्रदीप पवार. चला मॅच स्टार्ट करा. एक बिग मॅच बिग द फाईट. टू टीम एन इन ऍक्शन. गावदीप पाहू पाहतोय एका साईडनं धाणीव आणि त्याच्या विपक्षात पाहिलं तर टीम कुडूस. नंदन बॉलिंग मार्क वरती एक ओव्हर करता. आज मात्र पाहिलं तर विश्वनाथ जाधव अनुपस्थित पाहतो टीम धाणीव पोचती मैदान 7 मध्ये. आणि बॅटिंग करता पाहू शकाल की एवन जोडी सकाळपासून अनेक संघांना पराभूत करून आपली मात्र छाप आणि आपल्यामध्ये खऱ्या अर्थात प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तो सौरभ हडकमुल यावेळी स्ट्रायकर एन वरती येतोय. नॉर्थ साईडला मुजस्सर पटेल आणि बॉलिंग मार्क वरती नंदन. प्रदीप पवार मॅन ऑफ द मॅच करता. फ्लॅटेड बॉल आणि मध्ये यांच्याकडे 200 रुपये. यावरली वेल ट्राय प्रयत्न केले होते. सिंगल दुसरा प्रयत्न होईल का एक नंबर पाहू शकाल मात्र रोखलं गेलंय. मुदस्सर पटेलने एक धाव 1 रन आपण पाहतोय फलकावरती एका चेंडू नंतर. 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे ठाणे आणि कुडूस मध्ये. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप पवार मॅन ऑफ द मॅच करता आणि मधुकर सुधार यांच्याकडे 200 रुपये. मुदस्सर यावली मात्र चेंडू हवेमध्ये आज झेल होईल का कॅरी. रोशन त्या ठिकाणी मात्र फर्स्ट विकेट जाऊन मिस्टर मुजस्सर पटेल यावली बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज नवीन फलंदाज कृष्णा मैदान 7 में पाहतोय. सिंगल त्यानंतर मात्र विकेट्स पाहायला मिळाली. एकच धाव आहे फलकावरती. तिसरा बॉल यावेळी चांगला स्ट्रोक आहे. यावेळी पाहू शकाल नक्कीच सिंगल करता दुसरा प्रयत्न होईल का मात्र दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 2 धावेनं तिसरी धाव करता मात्र यावेळी आज कंप्लीट. 4 फील्ड टीम धानवीकडनं पाहायला मिळाली आणि 3 धावेनं स्कोर कार्ड सांगतो फलकावरती 4 या धावसंख्येवरती. चौथा बॉल 3 चेंडू फेकून जाईल धावसंख्या फलकावरती 4. कुडूस आपण पाहत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा आणि पाहू शकाल की सौरभ अजूनही मैदान 7 मध्ये. एखादा मोठा स्ट्रोक्स मात्र यावेळी येणं गरजेचं टीम कुडूस करता. यावेळी स्टॉप करतोय कारण स्वतःवरती खूप मोठा विश्वास आहे. त्यामध्ये सौरभ हडकुल पाहतोय. सहदेव सुतार तर आले असते नक्कीच आपण देखील मुख्य मंचावरती स्थान बनवा. सहदेव सुतार त्यानंतर राजू गुलूम जागा अभ्यास करून दिली आहे. आपण देखील मुख्य मंच स्थान बनवा. यावेळी पाहिलं तर सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आणि स्कोर कार्ड 5 धावसंख्येवरती पाहतोय. 5 चेंडू नंतर अंतिम चेंडू काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. नंदन पाहिलं तर एक अप्रतिम गोलंदाजी करतोय आणि बॅटिंग करत पाहू शकता कृष्णा. यावेळी मात्र नवीन फलंदाज सायकल एन वरती. शेवटचा अंतिम बॉल ठाणे की कुडूस मात्र यावेळी डीप मध्ये गेलाय बॉल. सिंगलचा प्रयत्न पाहायला मिळेल मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव येईल का प्रतीक पाहतो. त्यावेळी मात्र फील्ड करत असताना तिसऱ्याचा प्रयत्न मात्र जय विश्वकर्मा विकेटचं होतं पतंग आणि मात्र 6 चेंडू नंतर धावसंख्या फलकावरती जाती. ती मात्र 7 या धावसंख्येवरती. जिंकण्याकरता 8 धावा. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये जा टीम कुडूस.
चला स्पीडअप करा. फलंदाज मैदान मध्ये जय आणि मंगेश ही जोडी मैदान मध्ये पाहतोय टीम धानिवकडनं. 6 चेंडू आणि बनवायच्यात 8. बॉलिंग मध्ये पुन्हा छैदा तोच गोलंदाज ज्याने 19 धावांचं लक्ष्य मात्र रोखलं होतं अर्नालीच्या विरोधात. महेश जाधव बॉलिंग मार्क वरती येतोय. जय विश्वकर्मा आणि मंगेश यादव ही जोडी मैदान मध्ये पाहतोय. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं क्वालिफाय मध्ये 18% आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव हा खेळाडू पाहायला मिळतो. मात्र पाहू शकत नाहीये ते पाहून मिळतोय मॅच मध्ये. ठाणे की कुडू स्कोर मध्ये पोहोचेल फायनल मध्ये पाहायला मिळेल नानीच्या विरोधात. नानीने आपला कॅप्टन्स जय यावली मात्र सायकर पाहायला मिळतोय. नॉचेला पाहिलं तर मंगेश आणि बॉलिंग कमाकवरती पाहतोय महेश जाधव. कुडूसच्या विरोधात धाणीव एक बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कोण पोहोचेल मात्र फायनल मध्ये. क्वालिफाय झाली आहे नुसतं क्वालिफायला महत्व नाही आहे या मॅच मध्ये. दोन्ही टीम्स पाहू शकेल एका साईडनं वाडा टेनिस तर एका साईडनं वस्ते टेनिस यांच्यामधला भेद होऊन दिलेला. काटेकी टक्कर काटेका मुकाबला. 6 चेंडू बनवायच्या 8. पहिला बॉल फ्लायटेड इनसाइड कव्हर मध्ये झेल. खेळाडूचं लक्ष त्या ठिकाणी मला नक्की पाहायला मिळेल. आणि मात्र पाहू शकाल यावेळी मुदस्सरपणे 2 तिसऱ्या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. झेल त्या ठिकाणी कॅरी करणं गरजेचं होतं. 1 नाही 2 नाही 3 धावा. सुपर आणि बिटवीन विकेट ॲज अ गुड रनिंग ॲज अ गुस्ताबिना मिस्टर जय अँड मंगेश यादव. चेंडू खूप चांगला फेकला होता पाहायला मिळाला. बॉलिंग मार्क वरती महेश जाधव ज्याचं नाव आहे. 5 चेंडू आणि बनवायच्या आता मात्र 5. चेंडू 5 धावा. तले पण पासून पाहतोय मंगेश यादव मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा फायनल अजून बाकी आहे. यावली जोरदार अपील मात्र दात फेटाल त्यांना. परफेक्ट आपण पाहतोय यावली मात्र बॉलिंग मार्क वरती महेश जाधवला आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती पाहतोय 2 चेंडू नंतर 4 या धावसंख्येवरती. 4 मध्ये 4 धुंदी बनवायच्या जिंकण्याकरता रणसिंग कंपल्सरी पाहतोय. धानिव की गुड्स महेश जाधवची गोलंदाजी जयच्या विरोधात. यावली झेल त्या ठिकाणी होतंय कॅरी. पॉइंटचा खेळाडू मात्र जय यावली मात्र जातोय परतीच्या प्रवासाला. नवीन बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये नंदन विश्वकर्मा यावली पाहतोय. जय जर पाच जमतं पाहू शकाल नंदन यावली. चला फलंदाज लगेच आता 3 मध्ये बनवायच्या 4. 3 चेंडू मध्ये 4. पाय क्रिकेट पाहायला मिळतंय. महेश जाधवची गोलंदाजी कुडूसकरांना खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतीये. अप्रतिम. समोर मात्र जय सारखा फलंदाजी असताना पॉइंटचा खेळाडू ज्याने मात्र झेल परफेक्ट पाहायला मिळाला. 3 चेंडू बनवायच्या 4. चौथा बॉल नंदन विश्वकर्मा यावली स्ट्रायकर एंडवरती. जय विश्वकर्मा बाद झाल्यानंतर पाहतोय नंदन विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 मध्ये 4 बनवायच्या. चौथा बॉल यावली झेल होईल का कॅरी. यस इज गॉन. नंदन देखील बॅक टू द डग आउट. चला लगेच फलंदाज धावत जा. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती फक्त 4. तोड मध्ये आता 4. 2 चेंडू आणि 4. महेश जाधव वाट बॉलिंग काय जबरदस्त गोलंदाजी आहे. 6 चेंडू 8 धावा ठाणे वाढवल्या. मात्र त्या ठिकाणी अक्षरशः एक परफेक्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. चला फलंदाज जर घाई करा अजून फायनल मॅच बाकी आहे. 2 चेंडू 4 धावा. 5वा बॉल
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय. वाट बॉलिंग मात्र यावली सिंगल. चिकिरण ज्याला म्हणतात अक्षरशः मात्र चुरून घेतलेली धाव आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल. आता एक चेंडू आणि 3 धावा. महेश जाधव वाट गोलंदाजी परफेक्ट लाइन ऑफ लेंथ इज क्लियर. एकही चेंडू अतिरिक्त फेकला नाहीये. एकही चेंडू मात्र शॉर्ट ऑफ दिला नाहीये. परफेक्ट पाहिलं तर व्हाईट यॉर्कर त्यानंतर मात्र ब्लॉक ऑल आणि तर पाहिलं तर लगेच स्लोअर लाइन ऑफ लेंथ. अप्रतिम गोलंदाजी. एक चेंडू बनवायच्यात 3. एक चेंडू 3. चला लगेच टीम नानीचा कर्णधार मंगेश यादव विरोधात मात्र महेश जाधवची गोलंदाजी. कुडुस्की मात्र धाणीव. अखरी गेंदबाज भी तैयार. वाट बॉलिंग मिस्टर महेश जाधव यावली मॅच जिंकते आहे कुडूस आणि महेश जाधवच्या